माझं काय मत तुम्हाला, ही काय मार्ग नाही रे. जबाबदारी आमची आहे. बरोबर आहे. आणि कोण जबाबदारी घेते? केरली पैकी बोरमाळ धनगरवाडा म्हणून आहे, ती चोपन मध्ये आहे का जरा लिस्टला बघताय? आम्ही आजारी पेशंट असलं, डिलिव्हरीचे पेशंट असलं, म्हाता कोतर माणूस असलं तर आम्हाला डालतून नाहीतर गोंगड्याची खोळ करून उचलून खाली रस्त्यावर न्यायला लागतं. जोपर्यंत रस्ता नाही शाहूवाडी तालुक्यातील केरलीपैकी बोरमाळ धनगरवाडा इथे आहोत. तर इथे रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे. तरी या ठिकाणी जे तरुण वर्ग जमलेला आहे, ही लोक मुंबईवरून इथं खास करून आपल्या गावासाठी रस्ता पाहिजे यासाठी इथे आलेले आहेत. यांनाच विचारूया की इथल्या रस्त्याची काय अवस्था आहे. गेली 25-30 वर्ष ह्या रस्त्यावर लोकप्रतिनिधीचं लक्षच नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, अनेक वेळा निवेदनं दिलीत, अनेक वेळा लोकप्रतिनिधींना इकडचे आपले लोक भेटलीत, आश्वासनं दिलीत की करूया करूया. गेली 25 वर्षे फक्त आम्ही आश्वासनच ऐकतोय, पण रस्त्याचा विकास कुठे झालेला दिसत नाही. आता पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे निवडणूक आलेत, तोपर्यंत हे स्थानिक ग्रामस्थ आहेत, यांच्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे. आता तुमचं काय मत आहे? बोला बोला. आमचा रस्ता हे झालाच पाहिजे. जर का रस्ता आमचा झाला नाही तर इथून पुढे आम्ही मतदान हे करणारच नाही. गावात जवळजवळ आमची 250 लोकसंख्या आहे. तरी प्रशासनाला विनंती आहे, मागील काही वर्षापूर्वी म्हणजे एक मागच्या 2 वर्षापूर्वी असेल किंवा महिन्यापूर्वी असेल, या समाजाने, या गावातल्या लोकांनी माननीय विनय कोरे साहेब यांना निवेदन देखील दिलेलं रस्त्यासाठी. तरी देखील अजून या प्रशासनाला जाग आलेली नाही. तरी लवकरात लवकर हा रस्ता करण्यात यावा हीच विनंती आहे. तुमचाच तेवढा हा धनगरवाडा रस्ता राहिला. 2007 ला झालेला आहे, एवढाच फक्त 500 मीटर. ही गाडी अडकलेली आहे, डंपरची गाडी आहे. ते दोन्ही बाजूला हे आहे, पायप आहेत. हा लोड काही सुद्धा नाही. नाही साहेब, आपण आता इकडनं आम्ही बघत आलो रस्ते. तुमचं काम एक नंबर आहे, नाही एक नंबर आहे. बघत आलो सगळे रस्ते व्हायला लागले. आता हे रस्ता जरा का नाही आर्मीच करणार. आणि काय 100% नाही, सांगू? काम चांगलं आहे तुमचं आणि 100% आम्हाला करणारी ही खात्री पण आहे. तर हे कशासाठी केलंय? लवकर लय पेंडिंग पडला रस्ता. नाही काय झालं याला कारण एक, हे लाडक्या बहिणींच्या या पेन्शनमुळे महाराष्ट्र सरकारचं बरोबर. या वर्षात आम्हाला नव्या आमदारांना 1 रुपया दिला नाही. जरा हे आपल्या जिल्हा परिषदचे एक्झिक्युटिव्ह केरली पैकी बोरमाळ धनगरवाडा म्हणून आहे, ती चोपन मध्ये आहे का जरा लिस्टला बघताय? साधारण 1.5 कोटी रुपये लागणार आहे. आता हे सरेंडर काय पैसे होणार का असं आम्ही जरा बघणार आहे. हे झाल्यावर आचारसंहिता जरा बघून सांगणार भाऊ. ती 54-50-54च्या यादीत आहे का बघा. असला तर मग ते DPDCतनं मी पैसे लावायची व्यवस्था करतो.